नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आत्ता आपण उरलेले काही जे महत्त्वाचे रेशो आहेत, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला. पण काही कारणास्तव तो व्हिडिओ कुठे नेमकी लोड झाला काही कळालं नाही आणि त्याच्यामुळे मला हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा लागत आहे. काही हरकत नाही, आपल्याला शिकायचे म्हणल्यावर थोडेफार इकडं-तिकडं चुका होतीलच. त्या सगळ्या बरोबर घेऊनच आपल्याला पुढं जायचे. आता आपल्याला समजा सगळ्या कंपन्यांचे रेशो, सगळ्या कंपन्या पाहायच्यात आणि त्याच्यातले जर सिक्रेट पाहायचे असतील तर काही रेशो आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागतात. त्याच्यातले पी रेशो, बुक व्हॅल्यू रेशो, हे काही रेशो आपण पाहिलेले आहेत. जे 2 रेशो होतात ते व्हॅल्युएशन सांगणारे रेशो होतात. पण त्या व्यतिरिक्तही सुद्धा काही रेशो असतात आणि ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू. ते लक्षात घ्या, मी जे रेशो पाहायचे त्या रेशोची मी एक स्क्रीन इथं तुम्हाला दाखवतो. ते काय रेशो आहेत ते त्या ठिकाणी पाहू. मेन रेशो आहे ROE आणि ROC. लक्षात घ्या, हे जे रेशो आपण पाहणार आहे, रिटर्न ऑफ इक्विटी ROE. तर हा रेशो कधी पाहिला जातो, कशा प्रकारे पाहिला जातो, आपण त्या कंपन्यांमध्ये हे रेशो का पाहावेत? समजा मी एक बिझनेस चालू केला. त्या बिझनेसचं आपल्याकडे मित्र, घरवाले सगळे मिळून मी 40 लाख रुपये इक्विटी जमा केली. इक्विटी म्हणजे पैसे, आपण भांडवल उभं केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटलं फूड पॅकेजिंगचा एक बिझनेस चालू करायचे. तो बिझनेस चालू करण्यासाठी आपण 40 लाख रुपये जमा केले. हे बिझनेसमध्ये जेव्हा आपण लावायचे तेव्हा जागा, मशीन, अजून काही कन्सेप्ट आहे, खुर्च्या, कॉम्प्युटर, किचनचे साहित्य वगैरे, फूड पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या मशिनी, हे सगळे गोळा केल्यानंतरही आपल्याला काही भांडवल कमी पडायला लागलं. आता आपण काय करणार? तर सगळे लोक करतात तसंच आपण करणार. बँकेकडनं जाऊन लोन घेणार 20 लाख रुपयाचं. आपण अगोदर किती पैसे गोळा केले? 40. बँकेकडनं किती घेतले? 20 लाख रुपये. आता ह्या घेतलेल्या पैशावर आपण बिझनेस स्टार्ट केला, बिझनेस चालला. बिझनेस वर्षभर चालला आणि वर्षभरानंतर आपल्याला किती प्रॉफिट झाला हे काढण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि जेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्याला साधारणतः 8 लाख रुपये प्रॉफिट झालेलं आहे. तर आपण कसं हे प्रॉफिट ॲनालाइज करणार? 40,000वर 8 लाख प्रॉफिट, हे जर आपण ॲनालाइज केलं तर त्याला म्हणतात ROE, तुम्ही लावलेल्या इक्विटीवर मिळवलेला प्रॉफिट. आणि हा 8% आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 40 लाखावर 8,000चा जो प्रॉफिट काढलेला आहे, हा तुमचा प्रॉफिट आहे का? हा जो तसं पाहिलं गेलं तर 20% प्रॉफिट आला. 20% प्रॉफिट प्रत्यक्षात तसं नाही आहे. हा फक्त तुम्ही लावलेल्या भांडवलावरचं प्रॉफिट आहे. पण तुम्ही जे कंपनीकडनं, बँकेकडनं लोन घेतले त्याच्या 20 लाखाचं काय झालं? आणि म्हणून टोटल बँकेकडनं घेतलेले पैसे आणि तुम्ही लावलेले 40 लाख, असं 60 लाखावर काढलेलं जे प्रॉफिट आहे त्याला म्हणतात रिटर्न ऑफ इक्विटीच्या सगळ्या याच्यावर काढलेलं. लक्षात घ्या बघ, काय त्याला काय म्हणतात? कॅपिटल एम्प्लॉय आणि टोटल रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉय. लक्षात घ्या, रिटर्न ऑफ इक्विटी म्हणजे ROE, रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉय म्हणजे टोटल याच्यावर काढलेलं आपण प्रॉफिट आहे. आणि हे दोन्हीही प्रॉफिट खूप फायद्याचे. आता हे कुठे आणि कधी वापरले जातं हे मी तुम्हाला सांगतो. ज्या कंपन्या लोन घेत नाहीत, ज्या कंपन्या बँका आहेत त्यांचं कामच लोनचं आहे, अशा कंपन्यामध्ये ROCE पाहिल्या जात नाही. आलं का लक्षात? कारण त्यांचं बँकेचं काम काय आहे? कर्ज घेऊन पैसे देणे. तिथं ROE फक्त पाहिलं जातं, रिटर्न ऑफ
कॅपिटल एम्प्लॉय. आणि ज्या कंपन्या ज्यांनी कर्ज घेतलंच नाही, त्यांना गरजच नाही कर्ज घ्यायची, त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, त्यांच्याकडे आलेल्या पैशातूनच त्यांनी दुसरं काढले, म्हणजे त्यांचं टोटल इक्विटी आहे, त्याच्या ठिकाणी ROE पाहिलं जातो. पण ज्या कंपन्या नवीन आहे, सुरुवात आहे, त्यांना कर्जांची गरज आहे, त्यांच्या कर्जाशिवाय ते कामच करू शकत नाही, त्या कंपन्यांना ROCE पाहिलं जातो, की त्यांनी कर्जानंतर सुद्धा काढलं, कारण त्याचे कर्ज त्याला फेडायचे, त्या कर्जावर किती काढलं रिटर्न, तर त्याला ROE धरलं जातं. म्हणून ह्या 2 रेशो जे आहे हे कॅपिटल जे आपण घेतलेले त्याचा वापर कशा प्रकारे करतो, त्याच्यावर खरंच बिझनेस होतो की नाही, की याने कर्ज घेतले आणि याचा प्रॉफिटच काय होत नाही, असं काही आहे का, हे पाहण्यासाठी हे 2 रेशो पाहिले जातात, ROE आणि ROCE. रिटर्न ऑफ इक्विटी ROE आणि ROCE म्हणजे सगळं रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड हे टोटल पाहिलं जातं. हे दोन्हीही रेशो महत्त्वाचे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण काय पाहिलं होतं याच्या अगोदर पाहिलं होतं PE आणि PB रेशो. पी रेशो काय आहे, की हे व्हॅल्युएशन रेशो आहेत. PE आपण घेतोय ते ह्या व्हॅल्यूला आहे का नाही, बुक व्हॅल्यू हे बुक व्हॅल्यूवर आहे का नाही, आणि हे जे 2 रेशो आहेत ROE आणि ROCE, की जे तुम्ही भांडवल घेतले त्याचा योग्य वापर होतो की नाही, त्याच्यावरचे हे 2 रेशो आहेत. आता याच्या पुढचा एक महत्त्वाचा रेशो आहे आणि तो पाहिलं पाहिजे, डेब्ट इक्विटी रेशो. अलग लक्षात, DEBT, डेब्ट टू इक्विटी रेशो. हा का पाहिला जातो, तर समजून घ्या, आपण एखादी कंपनी घ्यायची. काल मी तुम्हाला दाखवलं होते अडाणीची कंपनी, त्या कंपनीवर भरपूर कर्ज होतं की नाही. मग जर ती कंपनी घ्यायची आहे तर त्याच्यावर कर्ज जास्त आहे अशी कंपनी घ्यायची की नाही. त्याचं कारण असं असतं की ती कंपनी जर आपण घेतली आणि त्या कंपनीचं कर्जच जर जास्त असेल तर त्याला जे होणारं प्रॉफिट आहे त्याचं पैसे त्याला कर्ज फेडण्यामध्ये जाणार आहे, म्हणजे त्याच्यात ग्रोथ नाही. लक्षात घ्या, ग्रोथ. पण बऱ्याचशा कंपन्या कर्ज घेतल्याशिवाय ग्रोथ करत नाहीत. म्हणून बरेचसे इन्व्हेस्टर ह्या सुरुवातीच्या ज्या कंपन्यांना पैसे लावतात ते रिस्क घेतात, आणि जे व्हॅल्यू इन्व्हेस्टेड असतील ते अशा कंपन्यांमध्ये पैसे लावत नाहीत. ते घ्यायचे पण प्रमाण कधी, समजा मी 40 लाख रुपये माझं इक्विटी, 20 लाख रुपये कर्ज घेतलं, म्हणजे माझ्या इक्विटीच्या किती मोबदल्यात मी कर्ज घेतलं, तर 50% कमी आहे. अशा वेळेस ठीक आहे, कमी 50% माझं जास्त आहे आणि 50%च कर्ज आहे, काही हरकत नाही. एकूण 60 लाख रुपये झाले, त्याच्यावर मी जे प्रॉफिट कमवला ते दिल्यानंतरही मी प्रॉफिट जनरेट केला 8%. हे म्हणजे 100 रुपयाला 8 रुपये म्हणजे किंवा ते 20% झालं समजा, तर माझ्या याच्यावर 20% मी कॅपिटल निर्माण जनरेट करतो, हे आपल्यासाठी चांगलं आहे. पण कॅपिटल हा फेडू शकतो का नाही कर्ज, तर तो रेशो पाहिला जातो. 1:2 आहेत का, म्हणजे 1:1 जर असेल म्हणजे जेवढं कर्ज आहे तेवढं कॅपिटल, कर्ज आहे याची इक्विटी तेवढे कर्ज घेतले, तर हे थोडं घातक आहे. 1S पेक्षा कमी असलं पाहिजे, म्हणजे कॅपिटल जास्त असलं पाहिजे, कर्ज कमी असलं पाहिजे. कर्ज 20 लाख आहे आणि कॅपिटल 40 लाख आहे, तर याचा अर्थ कॅपिटल कर्जापेक्षा कॅपिटल दुप्पट आहे. 1:2 कर्जापेक्षा कॅपिटल दुप्पट आहे. अजून जर 10 लाखाचं कर्ज असेल तर याचा अर्थ कर्जापेक्षा कॅपिटल 3 पट आहे. पण इकडं उलटं जर झालं, कर्ज वाढत गेलं कॅपिटल कमी येतं, हे तर 1 पेक्षा कमी आलं, मग तर तुमचं कर्ज 40 लाख आहे आणि तुमचं कॅपिटल 20 लाख आहे, म्हणजे इथं तर उलटं झालं. मग अशा वेळेस तर तो धंदा तर त्याच्या हातातनं जाण्याच्या बेतात आहे, कोणतरी दुसरा येऊन खरेदी कराल, मग तुमचं ज्या शेअरमध्ये तुम्ही पैसे लावणार तो शेअर असा वरनं खाली येईल, तो खालनं वर नाही जाणार. आणि ते पाहण्यासाठी हे कॅपिटल पाहायला लागतं. याच्या पुढचं ते कॅपिटल देण्याची ताकद आहे का काय, त्याच्यासाठी तो रेशो पाहिला जातो. तुम्हाला सांगितलं 1:2 का 1:3. त्याच्यानंतर काय असतं, लिक्विडिटी, त्याला म्हणतात करंट रेशो. आपल्या सगळ्यांचं जर आयुष्य आपण पाहिलं तर हे करंट रेशोवरच अवलंबून आहे. जे नोकरदार आहेत या सगळ्यांचं लाईफस्टाईल करंट रेशोवर अवलंबून असतं, कारण ते जेवढे पैसे त्यांच्याकडे येतात, ज्या
पगार समजा मला 1,00,000 रुपये आणि माझे 50,000 रुपये टॅक्सपोटी जातात आणि माझ्याकडे 20,000 रुपये माझा खर्च होऊन खाली शेवटीला 21,000 रुपये माझे शिल्लक राहतात. तर माझा करंट रेशोपेक्षा कसं आहे हा त्या ठिकाणी पाहिला जातो. करंट रेशो हा महत्त्वाचा असतो. करंट रेशो म्हणजे एक प्रकारे खेळतं भांडवल त्या कंपनीमध्ये आहे की नाही. बिना खेळते भांडवलचं तुम्ही काय करणार. उद्या समजा मी धंदा काढलेला आहे, मी 40,00,000 रुपये स्वतःचे, 20,00,000 रुपये मी कर्ज घेतले, 60,00,000चा टोटल धंदा आहे आणि मला एखाद्या कस्टमरचा फोन आला की त्याने मला मी त्याच्याकडनं मटेरियल आणलेले आणि त्याने मला सांगितले, साहेब एक काम करा, तुम्ही 5,00,000 रुपये तुमचं ह्या महिन्याचं पैसे ते द्या. मी 20,00,000 रुपये जे कर्ज घेतले त्याच्यावर मला हप्ता भरायचे, तो ह्या महिन्यात भरायचे. लॉंग टर्म जरी कर्ज असलं तरी हा हप्ता ह्या महिन्यात भरायचे. म्हणजे करंट मला लोकांचा पगार द्यायचे, मला स्वतःसाठी दुसरं पण अजून काही भांडवल उभं करायचे. काही माझे साहित्य संपलं, लाईट बिल आलं, घरपट्टी आली, पाणी बिल आलं, हे सगळे जे येतात हे करंट रेशोमध्ये येतात. त्याच्यासाठी खेळतं भांडवल अत्यंत गरजेचं असतं. प्रत्येक धंद्यासाठी खेळतं भांडवल हे महत्त्वाचे. बिना खेळत्या भांडवलाचा धंदा चालू शकत नाही. आणि तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये खेळतं भांडवल पाहायचं असेल तर त्याला करंट रेशो पाहिलाच पाहिजे आणि हा करंट रेशो नेहमी 1 पेक्षा कमीच पाहिजे. जर करंट रेशो जास्त असेल 1 पेक्षा तर याचा अर्थ तुम्ही जेवढं कमवता त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त द्यावं लागतंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत कर्ज घ्यावं लागेल. मग असा बिझनेस सस्टेन कसा होईल. कोरोनाचा काळ तुम्ही आठवून पहा, मोठमोठाले बिझनेस एकदम स्लॅक झाले कारण त्यांच्याकडे खेळतं भांडवल नव्हतं. आणि जे बिझनेस टिकून राहिले त्यांच्याकडे खेळतं भांडवल होतं. त्यांचे कस्टमर एम्प्लॉय घरी राहिले, त्यांनी पैसे भरले, हप्ते भरले, पण त्यांच्या हातामध्ये पैसा असल्यामुळे ते स्टेबल राहिले, तग धरून राहिले. पण बरेच असे सुपरमार्ट, बिग बाजार विकावा लागला त्या माणसाला, कारण त्याने ते सगळं डॉलर जो उभा केला होता तो त्याच्याकडे करंट रेशो सगळ्यात कमी होता, खेळतं भांडवल नव्हतं. आणि ज्या बिझनेसवर ते पैसे देणार होता तो बिझनेसच अचानक बंद झाला, पैसे कसे काय देणार. मग त्याला आणि नेमकी माहीत नाही ना किती दिवस बंद राहील. कमीत कमी 1 वर्ष पेक्षा जास्त 2-1 वर्षाच्या आसपास बिग बाजार बंद राहिला आणि 2 वर्ष लोकांचे पैसे देऊन याचं भाडं पण द्यायचं, एवढ्या मोठ्या जागेचं भाडं, आलेल्या मटेरियल जे आपल्याकडे ते पण जात नाही, ते पण खराब व्हायला लागलं त्याचं पण. म्हणजे तो माणूस पूर्ण थकला. आणि म्हणून करंट रेशो हा नेहमी चांगला असावा लागतो, तरच ती कंपनी तग धरून राहू शकते. तर करंट रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो हे 3 अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या नेहमी याच्यावर अवलंबून राहिला पाहिजे. आपण जे पण करतो धंदा, त्या धंद्यामध्ये किंवा जी कंपनी घेणारे याच्यामध्ये हे रेशो अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि ते कसे पाहतात हे मी तुम्हाला परत एक स्क्रीनरच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. बघा, आता आपण परत स्क्रीनरवर जाऊ. ओके, मला एकदा इथं थोडंसं 1 मिनिट दम काढा. जास्त स्क्रीनवर जातोय का? ओके, दिसते? हो, दिसते. तर स्क्रीनरवर जाऊन आपण पाहू HDFC बँक कालच्या आणि HDFC बँक. ओके, HDFC बँकचं पाहू. हे बघा का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला त्याच्यासाठी सगळं समजावून सांगितलं. इथं काय आहे, बुक व्हॅल्यू काल दाखवली मी, त्याच्या डबल करंट प्राईज आहे. ROE किती 13% आहे आणि ROC हा 7% आहे. नेहमी लक्षात घ्या, ROE नेहमी जास्त असतो आणि ROC नेहमी कमी असतो. कारण ROC कमी का असतो, तर याच्यावर जे तुम्ही कर्ज घेतले ते दिल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये पैसे राहतात. आणि हा जर जास्त असेल आणि हा कमी असेल, काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्या बँकेमध्ये त्यांनी जे
दिलेले त्याच्यामध्ये गडबड आहे असं कसं काय होऊ शकतं की याच्यामध्ये ROE म्हणजे तुम्ही जे सगळं भांडवल आहे त्याचं जास्त आहे आणि तुमची इक्विटीचं कमी आहे. हे इक्विटीचं कमी असं नाही ना होऊ शकत. इक्विटीचं जास्त असतो आणि हे कमी असतं नेहमी. ह्या रेशोवरनं हे कळतात. याच्या दुप्पट हे नसलं पाहिजे. याच्या 13 7 1 14 म्हणजे ठीक आहे, ही बँक असल्यामुळे बँकेचा पूर्ण बिझनेस हा कर्जावरच असतो. आपण बँकेकडे पैसे देतो, बँक पैसे दुसऱ्याला कुठून आणून देते, डिपॉझिट ठेवते. आपण देतो तर ते फुकटच देतो, त्याच्यावरच देते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे 2 रेशो जास्त महत्त्वाचे नसतात, पण तरी हे रेशो असतात. आता हे बघा, डिव्हिडंड यील्ड हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे, हे मी तुम्हाला सांगतो, ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो. डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय? तर एक कंपनी आहे, त्या कंपनीनं डिव्हिडंड दिलेलं आहे आपल्या वर्करांना. 200 रुपयावर 6 रुपये डिव्हिडंड दिला. किती टक्के झाला तो? 3%. 200 रुपयावर 6 रुपये दिला, 3% झाला. बरोबर. बरेचसे माणसं डिव्हिडंड ही कंपनी देते म्हणूनच खरेदी करतात. परंतु जर ती कंपनीची व्हॅल्यू काही दिवसानंतर 100 रुपयाला आली, तर डिव्हिडंड किती झाला तो? 6 रुपये म्हणजे तो झाला 6% झाला. आता पहिल्यांदा 3% होता तर तो 6% झाला. प्राईस किती? 1% म्हणजे 100 रुपये. आपला 6 रुपये तुम्हाला आले, तुम्ही 200 रुपयाला शेअर घेतला होता, आता त्या शेअरची प्राईस आहे 100 रुपये. मग ते 6 रुपये तुम्हाला आले, ते जातासुद्धा तुम्हाला 94 रुपये लॉस दिसतो ना सरळ. हा फायद्याचा कधी असतोय? तुम्ही 200 रुपयाला घेतला, तुम्हाला डिव्हिडंड पण आलं आणि कंपनी 300 रुपयाला जर ट्रेड करायला लागले 200च्या ऐवजी, तर तुम्हाला 100 रुपये फायदा पण झाला, वर 6 रुपये पण आले. तर डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या ह्या टोटल प्रॉफिटेबल कंपन्या असतात. त्यांच्यावर कर्ज नसतं, त्यांच्याकडे ग्रोथ जास्त नसते, म्हणून ते आपल्या इन्व्हेस्टरला डिव्हिडंड देतात. बरंच अंशी आपल्याला वाटतं हे डिव्हिडंड आपल्याला देतात, त्याच्या मागची गोष्ट थोडी वेगळी आहे, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा सरकारी कंपन्या आहेत, त्यांना काही ग्रोथचं घेणं देणं नसतं. SBI झालं, RBI झालं. RBI सरकारला डिव्हिडंडच्या रूपात पैसे देते. कमीत कमी ते 1 लाख कोटीच्या आसपास देते. 1 लाख कोटी म्हणजे ते सरकारला खर्च करण्यासाठी होतात. पण मी दुसरं एक उदाहरण देतो. मी एक कंपनीवाला आहे आपला, त्याचे 30 रुपयाला एक शेअर होता आणि आज तो शेअर 300 रुपयाला आहे. आता तुम्ही मला सांगा, 30 रुपयाचा शेअर आहे, 300 रुपयाचा शेअर आहे, त्याला काय फायदा आहे याच्यात? कारण ते 30 रुपये पण त्याच्या अकाउंटमध्ये नव्हते आणि 300 रुपये पण त्याच्या अकाउंटमध्ये नाहीत. फक्त तो श्रीमंत झाला कागदावर. त्याला ते फायदा केव्हा होईल? जेव्हा तो ते शेअर विकेल. आणि त्याला जर शेअर विकले तर त्याचे कॅपिटल म्हणजे त्याचे शेअरचे जे काय हे आहे ते कमी होईल. बरेचसे आपले इंडियन जे ओनर आहेत त्यांच्याकडे 60%, 70%, 75% पेक्षा जास्त ठेवता येत नाही, 70% पर्यंत आहेत. बरेच कंपन्यांचे 70% ओनरशिप आहे. आणि अशा ओनरशिप मालकांना ह्या डिव्हिडंडच्या रूपात जे पैसे मिळतात ते जास्त मिळतात. आपल्याला पण जर डिव्हिडंड जाहीर झाला ना, आपल्याला पण शेअर घ्यायचा आहे आणि तुम्ही समजा शेअर घ्यायला गेले, तर डिव्हिडंड गेल्यानंतर त्या शेअरची प्राईस थोडी अजून कमी होते. म्हणून डिव्हिडंडसाठी तुम्ही शेअर कधी खरेदी करू नका. डिव्हिडंड हा सरकारसाठी, ओनरसाठी आणि मोठाल्या ज्या त्यांच्यात इन्व्हेस्ट केलेल्या कंपन्या त्यांच्यासाठी दिला जातो. त्याच्या मागचं हे गणित आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. डिव्हिडंड्स 1:1, 1:2 किती असू दे, याला काही फायदा नाही. ते डिव्हिडंड यील्ड दिले जातं की 1:2 म्हणजे 1.80, म्हणजे याची प्राईस किती तुम्ही बघा, 1000 रुपये आणि त्याच्या 1-2% दिले. 1000 रुपयाच्या 2% म्हणजे काय आहे? आणि ते वर्षाचे डिव्हिडंड 3 वेळा देतं. ते 3 वेळा डिव्हिडंड मिळतो आणि त्याचं वर्षाचे डिव्हिडंड ज्या लॉसमध्ये कंपन्या असतात त्या देत नाही. ते काय देणार तुम्हाला? त्या लॉसमध्येच आहेत. किंवा ज्या कंपन्या ग्रोईंग असतात त्यांना भांडवल दुसरीकडे लावायचं असतं, ते कसं काय देणार? त्या आलेल्या पैशामध्ये ते भांडवल लावून कंपनी मोठी करतात.
अशा कंपन्या डिव्हिडंड देतात ज्यांच्यात ग्रोथ थांबलेली असते. आता इथून जास्त म्हणजे त्यांनी पूर्ण इंडियाभर त्यांची ब्रँच पोचलेली असते. HDFCची ब्रँच पूर्ण इंडियाभर पोचलेली, पूर्ण गल्लीबोळा ते अजून वाढून वाढून जरी कितीही वाढली तरी त्याची जी ग्रोथ आहे ती कमी होत जाते. आणि म्हणून आपल्या कस्टमरसाठी, मालकासाठी सरकारी कंपन्या सरकारसाठी डिव्हिडंड देतात. डिव्हिडंडसाठी कंपनी खरेदी करू नका, त्याचा काही फायदा होत नाही. आलं का लक्षात? ग्रोथ असेल त्याच्यासाठी घ्या, आणि ग्रोथ आणि डिव्हिडंडही देणारी कंपनी असेल तर अतिउत्तम. कंपनीमध्ये ग्रोथ आहे, कंपनीची व्हॅल्युएशन स्वस्त आहे, ते वाढणार आहे, ते व्हॅल्युएशन पण तुम्हाला मिळेल आणि डिव्हिडंड पण मिळेल. तर ते चांगल्यातच सोन्यापेक्षा पिवळं काय पाहिजे अजून, दुधात साखर पडल्यासारखं. ओके, तर ह्या असे काही रेशो आहेत, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. त्या रेशोवरनं कळतं की मार्केट कसं आहे. डेप्ट टू इक्विटी रेशो पण पाहिला पाहिजे. डेप्ट किती इक्विटीपेक्षा, मी तुम्हाला मग अशी सांगितलं, तर याच्यावर बँकेवर करते 6.21, काही हरकत नाही. ही बँक कर्ज घेऊनच हे करते. तर RIL रिलायन्सचं आपण पाहू, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे काम कसं करतं. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये बघा, आता रिलायन्समध्ये काय दाखवते, पी रेशो किती, 23.8. हां, पी रेशोचं अजून सांगतो. जर पी रेशो कसा पाहिला जातो, जर पी रेशो जास्त झाला 30, म्हणजे तुम्ही घेतला पी रेशो घेतला तेव्हा कंपनी होती समजा 18चा पी रेशो होता, तुम्हाला वाटलं स्वस्त आहे, 18चा पी ठीक आहे, पण पी रेशो झाला 30-32, अशा वेळेस कंपनीचे शेअर विकून बाजूला व्हा, कारण कंपनी महाग झाली. तुम्हाला काय वाटत होतं, तुम्ही लावलेले पैसे 18 वर्षात रिवर्स येतील, बरोबर का नाही, म्हणून तुम्ही खरेदी केला. आता त्याची प्राईस वाढून झाली 30 रुपये, म्हणजे आता जो लावणारा तो म्हणे याला मागच्या वेळेस 18 रुपयेला होता, आता 30 रुपयाला झाला, म्हणजे मी 1 रुपया लावलं तर मला यायला 30 वर्ष लागतील, मग मी कशाला लावू याला, बरोबर आहे का नाही. मग त्यावेळेस आपण बाहेर पडायला पाहिजे. हे बुक व्हॅल्यू बघा, इथं मी तुम्हाला दाखवलेले, हां, हे बुक व्हॅल्यू याच्या दुप्पट बुक व्हॅल्यू, ROE आणि ROC बघा, ROE ROC याच्यात फरक काय आहे. बँकांमध्ये काय जास्त असतो, कारण बँकाकडे पैसे असतात, त्याच्यावर करतात ते बघा. ROE 8.91 आणि ROC 10, म्हणजे 2%चा फरक आहे. कर्ज काही नाही बघा, कर्ज जर डिव्हिडंड यील्ड 45 रुपये 45 पैसे, म्हणजे काय, आता याच्यासाठी तुम्ही घेणार का 45 पैशासाठी. हां, रिटर्न ऑफ इक्विटी, रिटर्न ऑफ इक्विटी किती, 8.91. इक्विटीवर किती रिटर्न देतो, म्हणजे त्याच्या स्वतःच्या पैशावर किती रिटर्न देतो ते. रिटर्न ऑफ इक्विटी ROE तसं पाहिलं तर दोन्ही एकच आहे. हे बघा सेमच दिसते, रिटर्न ऑफ इक्विटीवर. आणि ROC म्हणजे रिटर्न ऑफ इक्विटीच्याच याला म्हणतात ते. हां, डेप टू इक्विटी म्हणजे याच्यावर कर्जच नाही, 45% कर्ज आहे. हां, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे पाहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला कंपन्या कशा कळणार. आता आपण जो पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत तो उद्या मी बनवेल, आणि कमीत कमी मी हे ज्या ठिकाणचं आहे हे पूर्ण करण्यात आणलेलं आहे. 1-2 राहिलेले ते मी उद्या सांगेल, आणि याच्यावरनं तुम्ही कंपनी ओळखाल, कशा पद्धतीनं ओळखाल मी तुम्हाला सांगितलेले याचे मी स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाठवलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायची गरज नाही पडणार. हे तुम्ही पाठ करा. 9-10च रेशो एवढं जास्त अवघड आहे, अशात काही जाऊ नका की तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे, तुम्हाला कळण्याच्या बाहेर आहे, अशातलाही काही भाग नाही. आलं का लक्षात. तुम्हाला नाही कळलं तर डबल पहा, आणि अजूनही नाही कळलं तर तुम्ही मला परत सांगा, मी तुम्हाला परत व्यवस्थित समजावून सांगेल. तुम्ही थांबा, व्हिडिओ पहा, 1 महिन्याने तुमच्या लक्षात येईल. तुम्ही एखाद्या कंपनीकडे असं नुसतं पाहिलं ना, तुम्हाला दिसलं पाहिजे. पुढचा उद्याचा व्हिडिओ आल्यानंतर आपण तुमच्या पुढील टर्मकडे जाणार आहोत, ज्यांच्यासाठी बरेच लोक त्याच गोष्टीसाठी क्लास लावतात. त्यांना मार्केट चालतं कसं, मार्केट खरेदी करायचं कसं, बाय करायचं कुठं, सेल करायचं कुठं, कॉल काय, पुट काय, फ्युचर काय, मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे, आणि त्याच्यावर माणसाने सगळ्यात जास्त भर देऊन लॉस केलेला आहे.
परंतु हेच शिकणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. माझी त्याच्यावर चांगली कमांड आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त सांगेल. तुम्हाला झोपातसुद्धा लक्षात राहील असं सांगेल. माझी जबरदस्त कमांड आहे, मी तुम्हाला सांगतो याच्यावर. ते आपण फ्युचर, ऑप्शन आणि प्राईज ॲक्शन हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, उद्याचा व्हिडिओ गेल्यानंतर. उद्या आपण हा पोर्शन टोटल कव्हर करत आणलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या टर्मकडे जाणार आहोत. आजचा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही कळल असं मी अपेक्षा करतो. आज इथंच थांबू. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.